निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। बघा, आजच्या तासाला आपण वर्णांच्या उच्चार स्थानानुसार किंवा उच्चार वैशिष्ट्यानुसार वर्गीकरण पाहत आहोत। एकूण 9 प्रकारचं वर्गीकरण आहे उच्चार स्थानानुसार किंवा उच्चार वैशिष्ट्यानुसार, ते आपण आज सविस्तर पाहणार आहोत। आता इथं भाग केलेले आहेत बघा। व्युत्पत्ती स्थानावरून जे वर्ग आहेत एकूण 9 प्रकारचे आहेत। त्यामध्ये स्वरादी कोणते आहेत आणि व्यंजनं कोणती आहेत ते आपण पाहूया। म्हणजे कंठवर्ण कोणते आहेत, तालव्य कोणते आहेत, मूर्धन्य कोणते आहेत, दंत कोणते आहेत, ओष्ठ कोणते आहेत, कंठ तालव्य कोणते, कंठोष्ठ कोणते, दंतोष्ठ कोणते, दंत तालव्य किंवा दंतमूलीय किंवा ध्वनी कोणत्या। मुलांना याच्याबाबत साशंकता असते, शंका असते की सर नेमकी हे कळत नाही, म्हणजे कंठोष्ठ दंतोष्ठ हे आम्हाला अजून व्यवस्थित समजत नाही। तर ते तुम्ही हे ध्यानपूर्वक पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे तुम्हाला एका मार्काला ज्या वेळेला हे प्रश्न विचारतील याच्यावर आधारित, त्यावेळेला तो अचूकपणे तुम्हाला सोडवता येईल, अचूकपणे सोडवता येईल। तर सुरुवात करूया आपण। बघा, व्युत्पत्ती स्थानावरून जे वर्ग पडतात तो पहिला वर्ग त्यामधला आहे कंठवर्ण। कंठ म्हणजे गळा। इथं मी चित्र सुद्धा काढलेलं आहे, ते तुम्हाला अगदी स्पष्टीकरण व्यवस्थित सुलभ व्हावं यासाठी काढलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघा। कंठ म्हणजे गळा। आता कंठ, आपला कंठ कुठं असतो, गळा कुठं असतो? ज्या वेळेला फुफ्फुसातून ध्वनी बाहेर येतात, फुफ्फुसातून ध्वनी बाहेर येतात आणि ज्या वेळेला मुखविवरातील जे काही आपले हे असतात म्हणजे अवयव असतात, कंठ असेल, तालू असेल, वस्त असेल, मूर्धा असेल, कठोर तालू, मृदू तालू, पडजीभ, जीभ, दात, ओठ या सर्वांशी थोडे कुठे ना कुठे तर त्याचा संबंध येतो त्या हवेचा, आणि म्हणून त्या संबंधातून हे वर्ण उच्चारले जातात। आणि मग ह्यांचं नेमकी कुठं स्थान आहे, उच्चार स्थान कुठं आहे ते आपण इथं समजून घेतोय। बघा, आता हे कंठवर्ण आहे, त्याच्यामध्ये स्वर अ आणि आ हे 2 स्वर आहेत आणि स्वरादी एक आहे आहा, आणि व्यंजन जे आहे ते क, ख, ग, घ, ङ आणि ह एवढी व्यंजन आहेत त्याच्यामध्ये। आता कंठ कुठे असतो ते समजावून सांगतो। बघा, ही पडजीभ आहे, लोंबणारा तुकडा जो मासाचा, आपल्या मुखामध्ये एक मासाचा लोंबणारा तुकडा आहे त्याला पडजीभ म्हणतात। त्या पडजिभेच्या शेजारी इथं मी पॉइंट आउट केले बघा, पडजिभेच्या शेजारी कंठ असतो, त्याच्या शेजारी मृदू तालू असते। इथं हा जो पसरट भाग आहे, हा म्हणजे आपल्या बरोबर जिभेच्या वरती सेंटरला पसरट भाग, सपाट पृष्ठभागासारखा भाग आहे बघा, पसरट गुळगुळीत भाग आहे बघा। त्या गुळगुळीत भागाला बरोबर मध्य सेंटरला गुळगुळीत भागाला काय म्हणतात, मूर्धा असं म्हणतात। आणि हा खोलगट भाग आहे बघा, म्हणजे हा जो दाताच्या आतमध्ये खोलगट भाग आहे, खड्डा आहे, तुम्ही जीभ घालून बघा तर त्या खड्ड्याला कठोर तालू असं म्हणतात। काय म्हणायचं, कठोर तालू। आणि त्याच्या शेजारी जो आहे म्हणजे दात, ओठ आणि दात, दाताच्या नंतर या कठोर तालूच्या आणि दाताच्या शेजारी असा एक खरबरीत किंवा खरखरीत भाग आहे बघा, तुम्ही जीभ घालून बघू शकताय। बघा, दाताच्या आतमध्ये आणि त्या खड्ड्याच्या शेजारी बरोबर दोघांच्या मध्ये दात आणि कठोर तालू, म्हणजे त्या खड्ड्याच्या शेजारी बरोबर मध्ये दात आणि कठोर तालू यांच्या मध्ये बरोबर असा खरबरीत भाग आहे। जीभ फिरून पुन्हा बघा, जीभ फिरवून बघा आहे, तर त्या खरबरीत भागाला वस्त असं म्हणतात। आणि ही आपली जीभ आहे, हे सगळं ही पडजीभ आहे वगैरे असं हे दाखवलेलं आहे। आता याच्याद्वारे आपण काय करूया हे समजून घेऊया। कंठ इथून म्हणजे ज्यावेळेला फुफ्फुसातून ध्वनी बाहेर येतो त्यावेळेला कंठाद्वारेच यांची उच्चारणा होते। म्हणजे हा जो अ जो आहे किंवा स्वर जे आहेत अ आ किंवा आहा जो आहे तो कंठाद्वारे यांची निर्मिती होते। बघा, मुखविवर विवृत्त करायचं आणि कंठातून म्हणजे हवा फुफ्फुसातून त्या कंठाला स्पर्श करते आणि बाहेर येते। अ आ आहा, क, ख, ग, घ, ङ, ह। तुम्ही ज्या वेळेला हे उच्चार करून बघणार त्यावेळेला त्या कंठाच्या पडजिभेच्या शेजारी जो कंठ आहे तिथे पॉइंट आउट झाल्यासारखं वाटते बघा, थोड्याशा संवेदना जागृत झाल्यासारख्या वाटतात। तुम्ही म्हणाल सर व्यंजनं जी आहेत ती ओठांचं किंवा अवयवांशी संपर्क करतात, मग इथं कुठे जीभ दाताला ओठाला कुठे भिडत नाही, पण ती कंठाला घासून येते हवा। जीभ जरी कंठाला घासत नसली या कंठाला, तरी तिथे हवा काय होते, फुफ्फुसातून ध्वनी बाहेर येत असताना ती घासते आणि घर्षण स्वरूपात ती बाहेर येते। पहिल्यांदा बघा, फुफ्फुसातून ध्वनी तिथे कंठाला येतो आणि कंठातून डायरेक्ट बाहेर येतो। अ आ हा, क, ख, ग, घ, ङ, ह। ते जे काल मी दाखवलं हे जे चिन्ह आहे, हे याला लोक काय म्हणतात, मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की याला ड म्हणतात। तर याला ड म्हणायचं नाही, काय म्हणायचं, क च्या वर्गात जे अनुनासिक आहे त्याला ङ असं म्हणायचं। बघा, क, ख, ग, घ, ङ, ह हे सगळं।
असं म्हणायचं. वाङ्मय, वाङ्निश्चय अशा सारख्या शब्दांमध्ये मी तुम्हाला बोललेलो आहे. अशा सारख्या शब्दांमध्ये त्याचा वापर होतो. असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मुखवेर उघडं करायचं आणि त्यांचं उच्चारण करायचं. म्हणजे क च्या वर्गातलं ते अनुनासिक आहे. कंठेवरणे किती आहेत बघा. स्वरामध्ये 2 आ आणि आहा. आहा का येतो याच्यामध्ये? कारण बघा यातला समजा हे काढून टाकलं म्हणजे यातला आ बाजूला घेतला. आ कुठे आहे बघा? इथे आहे का? आ इथे आहे. आणि ह्या विसर्गाचा जो उच्चार आहे तो ह प्रमाणे होतो. व्याकरणामध्ये विसर्गाचा उच्चार तुम्हाला अनुस्वार आणि विसर्ग या 2 स्वरादीमध्ये भाग आहे. तर विसर्गाचा उच्चार ह प्रमाणे होतो. म्हणजे ह पण कुठे आहे? कंठामध्ये आहे. आणि आ सुद्धा कुठे आहे? कंठामध्ये आहे. म्हणजे आहा कुठे येणार? कंठवर्णामध्ये येणार. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर मग अम येते का याच्यामध्ये? अम याच्यामध्ये येत नाही. अम कंठस्थमध्ये येते. ते काय येते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे बघा. ठीक आहे. आता पुढचं बघा तालव्य. 2 नंबरला तालव्य. तालव्य हे कठोर तालूद्वारे ह्या वर्णांचे उच्चारण होते. रस्वई दीर्घई यांची. आणि मग च ची सगळी ओळ. च च्या गटातलं च, छ, ज, झ, न्य आणि य आणि श. हे आता तालू कुठे आहे बघा? 2 तालू आहेत आपल्या मुखामध्ये. ही जी आहे खोलगट भाग जो आहे दाताच्या आतमध्ये मी आता सांगितलं तुम्हाला. या खोलगट भागाद्वारे म्हणजे या कठोर तालूद्वारे यांची निर्मिती होते. यांचा उच्चार यने युक्त करायचा. यने युक्त करायचा म्हणजे कसं? च ला य जोडायचं. असं जोडायचं. च, छ असं जोडायचं. ज असं जोडायचं आणि यांची उच्चारणा करायची. च ज्या वेळेला तुम्ही य जोडणार यांना तरच त्यांची उच्चारणा काय होणार आहे? कठोर तालूद्वारे होणार आहे. म्हणजे तालवी उच्चार होणार आहे. य जोडला नाही तर तुमची तशी उच्चारणा होणार नाही. बघा त्या खड्ड्यात जीभ जाते आपोआप. य ने जोडा. च, छ, ज, झ, न्य, न्य. आता याला लोक काय म्हणतात? याला काय म्हणतात? त्र म्हणतात. कालच्याही व्हिडिओमध्ये मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. याला त्र म्हणतात. तर त्र म्हणायचं नाही बाळांनो. याचा उच्चार कसा होतो बघा? न्य, न्य, न्य. च, छ, ज, झ, न्य. म्हणजे तालूद्वारे ज्यांची उच्चारण होते यने युक्तच यांचा उच्चार करायचा. च, छ, ज, झ, न्य, न्य. त्र म्हणायचं नाही कधीच. लक्षात ठेवा. आलं लक्षात? चंचल, चंचू यासारखे शब्द त्याने लिहिले जातात. म्हणजे परसवर्ण पद्धतीने मांडणी करायची असेल तर तशा पद्धतीने ते लिहावं लागते. परसवर्ण पद्धत जी आहे ती तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. हे संस्कृतमध्ये तशा पद्धतीची रचना असते. मराठीमध्ये तशी रचना नसते. ठीक आहे. आणि य आणि श. य, 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 य गाय, यश, श शिवाजी, श्यामराव, श्यामल. तिथे जीभ जाते बघा. तुम्ही जर जीभ दाताला लावली तर या वर्णांचा उच्चार होणार नाही. क, ख, ग, घ होते का बघा? नाही होत. ओठाला ओठ भिडवले तरी सुद्धा यांची उच्चारण होणार नाही. होणार नाही. जीभ वरती मूर्धेला लावली, इथं लावली जीभ, होत नाही बघा. याचं सुद्धा तसंच आहे. ज्यावेळेला तुम्ही ओठाला ओठ भिडवणार तर क ख ची ओठ हे होणार नाही. होते का बघा? नाही होत. दाताला जीभ लावा, होते का बघा? नाही. म्हणजे ते दंत्यवर्ण नाही, ते ओष्ठ्यवर्ण नाही. ज्यांची उच्चारण जिथून व्हायची तिथूनच होणार आहे. म्हणून हे वेगळेपण यामध्ये दिलेलं आहे 9 प्रकारे. कुठून होतात ते आपण व्यवस्थित पाहतोय. आता बघा हे तालव्य झालं. च, छ, ज, झ. तुम्हाला क्लुप्ती हवी असेल तर तुम्ही क्लुप्ती करू शकताय. हे कंठ मधला क ची सगळी ओळ तुम्ही घेऊ शकताय. क ची ओळ. आणि वेगळं पण काय आहे? क कंठ. कंठ मध्ये क, ह वेगळा आहे बघा. कह, कहो, कहो ना प्यारे, कह असं. कह वेगळं आहे. बाकीचं सगळं आहे त्याच्यामध्ये. तालव्य हे बघा. ता काढायचं आपण. इकडं ता घेऊया. ताच एखादा चोचरा मुलगा असेल तर तो म्हणेल मला ताच पदार्थ दे. ताज हॉटेल ताज पदार्थ दे ऐवजी ताच पदार्थ दे म्हणेल. ताई ताई बघा. ही ताई ई आहे, तई आहे. ताच ज आहे बघा. ताज हॉटेल ज, ताज हॉटेल. इथं कुठे स्त नाही परत बघा. आहे का? पहिला अक्षर क कुठे आहे का बघा? कंठ्यामध्ये हे लक्षात येते. कंठ तालव्य हे पण लक्षात येते तुमच्या. ताई ताई किंवा ताईचे यश असं सुद्धा करू शकता. यश पुढे आहे बघा. ताईचे यश आहे. ताज हॉटेल ज त्याच्यामध्ये आहे, च आहे. लक्षात येत आहे? ताईचे यश असं तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आता मूर्धन्य बघा. मूर्धा कुठे आहे? मूर्धा बरोबर सेंटरला, जिभेच्या वरती बरोबर सेंटरला मूर्धा आहे. त्या मूर्धेतूनच यांची उच्चारणा होते. जीभ मुरडते. हे वर्ण ज्या वेळेला उच्चारतात, ज्यावेळेला तुम्ही उच्चारता त्यावेळेला जीभ मुरडून काय होते? यांची उच्चारणा होते. ट, थ, ड, ढ, न बघा मोठं न.
टा ठा डा ढा ना रा शा रा रु 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 जिथे ऋषी ऋषिकेश हे वर्ण ज्या वेळेला स्वर ऋषी रू मधला रू जो आहे तो स्वर एक त्याच्यामध्ये आहे. ट ची सगळी ओळ बघा म्हणजे इथे जीभ घासते बरोबर वरती मुरडते जीभ मुरडूनच यांचा उच्चारण होते म्हणून यांना आपण काय म्हणतो मूर्धन्य वर्ण म्हणतो बघा. टा पुन्हा एकदा बघा टा ठा तुम्ही म्हणून बघा टा ठा डा ढा ना 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 मोठा नाही तो लहान न नव्हे. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे बघा तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. टा ठा डा ढा ना आणि त्याच्यामध्ये कोणते दुसरे आहेत बघा 3 वेगळे आहेत बघा. ट च्या गटातले सोडून ळ बाळ ळ ळ ल दाताला जीभ लागते ळ वरती जीभ मुरडते. षटकोण षटकोण षटकोणश धनुष्य धनुष्य श श श र र र रवी रंगराव र म्हणजे ज्या वेळेला यांची उच्चारण होते त्यावेळेला जीभ मुरडते म्हणून आपण काय करतो त्यांची उच्चारणा मूर्धन्य करतो. आता हे बघा मूर्धन्य वर्णांची सुद्धा क्लुप्ती आहे. मूरू वंद याड्ड मूरू कन्नड मध्ये अंक आहेत वंद याड्ड मूरू नाकू 5 6 7 8 9 10 असे अंक आहेत बघा. तर मू रू मूट 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 मूड मूड आहे. आता हे मूड झालं मूड मूड आपला असतो बघा मूड. त्यानंतर मूळ हे बघा ल आहे मूळ. मुषक पण आहे मुषक वाहन आहे गणपतीचं किंवा हा रू आहे म्हटल्यानंतर हत कोण होणार इथं र येणारच. मूर मूर बेटावरून वाद चालू आहे बघा भारत आणि बांगलादेश मध्ये. मूर मूट मूळ असं लक्षात ठेवा. इकडं कुठेही मून आहे बघा आहे का बघा इथं द आहे द आहे द द क क आ ओ द ता इथं कुठेही नाही त्यामुळे लक्षात ठेवा मूरू मूट मूड किंवा मूळ मुष मुषक वाहन आणि मूर असं लक्षात ठेवा. म्हणजे बरोबर परीक्षेला तुम्हाला आलं तर तुम्हाला समजा परीक्षेला 4 पर्याय आले तर असं करत बसणार आहे का चा छा चा चा त्या असं करत बसणार आहे का तुम्ही. असं करत बसायचं नाही. मागचा पुढचा मग काय म्हणेल अरे काय कराल काय झालं अचानक गेला चक्कर वगैरे आली का काय तसं करत बसणार आहे का. कंठवर्ण आलं तर चा न्या न्या असं नाही करून चालणार. तर तुम्हाला त्यासाठी या क्लुप्त्यानुसार जावं लागणार आहे. इथं तुम्हाला त्या क्लुप्त्या तारून घेणार आहे. आता दंत्य बघा दंत्य म्हणजे काय दात दाताला ज्या वेळेला जी भिडते त्याच वेळेला यांची उच्चारण होते. रलू रलू क्लुप्ती क्लुप्ती रलू त थ द ध न ल आणि स सावित्री सचिन लसूण बघा. त ची सगळी ओळ दंत्य म्हणलं की जी दाताला लागते आणि सगळी ओळ त थ द ध न ल आणि स बघा. वेगळे कोणते आहेत ल आणि स वेगळे आहेत. मग आता हे कसं क्लुप्ती लक्षात ठेवायची तुम्ही उच्चारण सुद्धा बघू शकताय. जीभ जर ओठांना लावली म्हणजे ओठाला ओठ भिडवलं तर यांची उच्चारण होणार नाही असं होणार नाही. जीभ मूर्धेला लावली तरी सुद्धा होणार नाही. जीभ मूर्धेला लावा ग ख ग होते का बघा नाही. जीभ वस्चा मध्ये ह्याच्यामध्ये घ्या कठोर तालू मध्ये घ्या क ख ग होत नाही. म्हणजे यांची उच्चारण फक्त दंतद्वारेच म्हणजे दाताद्वारेच यांची उच्चारण होणार आहे. त थ द ध न ल स सचिन म्हणजे श कुठे आहे तालवेमध्ये शिवाजीचा स तालवेमध्ये आहे. षटकोणाचा स मूर्धन्यमध्ये आहे आणि सावित्रीचा स त्याच्यामध्ये क्रमाने बरोबर आहेत बघा ते उष्मे मूर्धन्य दंत्यमध्ये स आहे. आता मग क्लुप्ती कशी लक्षात ठेवणार ल स वेगळा आहे. दंत्य इथं त आहे बघा त ची सगळी ओळ आहे दंत्य त आणि ल आणि स वेगळा आहे हे बघा तुम्हाला. मग आता ही दात आणि लस आता हे लस जे आहे ते काय करूया आपण कशी क्लुप्ती लक्षात ठेवणार. तुम्ही दाताला लस दिली म्हणजे बाळाचे दात व्यवस्थित यावेत किंवा दात हे किडून येत वगैरे म्हणजे दाताला लस दिली असं प्रकारची तुम्ही क्लुप्ती लक्षात ठेवू शकताय. पुढे ओष्ठ बघा ओष्ठ म्हणजे ओठाला ओठ भिडूनच यांची उच्चारण होते. कशी होते प फ ब भ म उ उ ओठ संवृत्त करावे लागतात. हे वर ज्या वेळेला स्वर हे उच्चारायचे असतात त्यावेळेला उ उ जो आहे तो संवृत्त करावा लागतो आणि हे वर्ण व्यंजन जी उच्चारताना तुम्हाला ओठाला ओठ भिडवावेच लागतात. म्हणजे ओठ जर तुम्ही मिटवले नाही प फ ब भ ओठाला ओठ जर भिडवले नाहीत तर प ची किंवा जी प ची रचना आहे ती होणार नाही. प च्या वर्गातले जे सगळीच कुठलीच होणार नाही. प फ ब भ म बघा जर तुम्ही ओठ विस्पारले विवृत्त केले तर यांचे उच्चारण होणार नाही. तुम्ही बनवून बघा क ख होत नाही. प ची उच्चारणच होणार नाही. जीभ दाताला लावून प फ ब ब म्हणून दाखवा क ख होत नाही बघा. जीभ वस्तामध्ये घाला प फ होत नाही. ओठांची सहायताच घ्यावी लागते म्हणून बघा प फ ब फ म ओष्ठे वर्ण आहेत. बहिणाबाई चौधरी म्हणतात
माय म्हणता म्हणता ओट ओटा लागे भिडे. माय बघा, माय म्हणता म्हणता ओट ओटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर ग पडे. म्हणजे आई म्हटलं की ओटाला ओट भिडतात. माय आई, माय म्हणता म्हणता ओट ओटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर ग पडे. म्हणजे आत्या म्हटलं म्हणजे आईमध्ये जेवढा ओलावा असतो प्रेमाचा तेवढा आत्यामध्ये नसतो. म्हणजे अपवादात्मक आत्या आहेत, कुणी राग मानून घ्यायचा नाही किंवा वाईट वाटून घेऊ नका, असं आहे कवितेमध्ये, म्हणून मी तुम्हाला संदर्भाने सांगतोय लक्षात ठेवण्यासाठी. नाहीतर आत्या काही जणी म्हणतील की आम्ही असं नाही का आम्ही प्रेमळ आहोतच की, तसं काही नाही आहे. म्हणजे कवितेमध्ये बहिणाबाई चौधरींनी मांडलेलं आहे की माय म्हणता म्हणता ओट ओटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर ग पडे. संदर्भ आलाय म्हणून तुम्हाला एक क्लुप्तीसाठी लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. बघा लक्षात आलं तुमच्या. ओष्ट्य प फ ब ब म आणि उ उ हे दोन स्वर याच्यामध्ये, उ उ ओटांचं संवृत्त करावं लागतं तरच यांची उच्चारण होते. उ जर तुम्ही विवृत्त ठेवला होत नाही. बघा आता कंठ तालव्य, एडका ए आणि आयरन आई हे कंठ तालव्यात आणि त्यामध्ये ऍ जो नवीन इंग्रजी मधून आलेला तो एक आहे. आता हे कंठ तालव्य कसे होतात बघा. कंठामधले आपण कंठामधले अ घेऊया आणि तालव्य मधलं ई घेऊया. म्हणजे रस्वई घ्या किंवा दीर्घई घ्या. आता बघा अ अधिक रस्वई किंवा दीर्घई बरोबर काय होतो, एडकाई. संयुक्त स्वरांमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. नसेल पाहिलं तर ते पाहून घ्या आधी. मोरकेशव दामल्यांनी संयुक्त स्वरांची निर्मिती केली वगैरे वगैरे सगळं सविस्तर तुम्ही ते सांगितलेलं तुम्हाला मी. बघा अ कंठेमध्ये आहे की नाही बघा, इथं आहे. ई तालव्यामध्ये आहे की नाही बघा, आहे. या दोघांच्या याच्यामधून संयोगातून काय होतं, एडकाय तयार होतो. कंठ तालव्य म्हणजे कंठामधला अ घेतला आणि तालव्यामधला ई घेतला, ए म्हणजे कंठ आणि तालू. कंठ म्हणजे इथून आणि इथून त्यांची निर्मिती होते, दोघांच्या साह्यातून यांची निर्मिती होते, म्हणून कंठ तालव्य. आता आयरन आई बघा, यातला कंठामधला आ घेतला, हा आ घेऊया कंठामधला, अधिक ही रस्व ई घ्या किंवा दीर्घ ई घ्या, दोघांच्या संयोगातून काय निर्माण होतो बघा, आ घेतला कंठातनं, तालव्यामधला ई घ्या, कोणताही घ्या, रस्व घ्या किंवा दीर्घ ई, आयरन आई तयार झाला बघा. हे पाहिलेलं आहे. म्हणजे कंठ तालव्य दोघांच्या संयोगातून हे कंठ आणि तालव्यातून ए आणि आई तयार झाला. आता तुम्ही म्हणाल मग सर ऍ कसा तयार झाला, तर तेही सांगतो. ऍ या कंठ तालव्यामध्ये कसा बघा, ह्यातला आपण जी ही रचना आहे ती बाजूला काढूया. याच्यामध्ये ही जी वरती चंद्रकोर जे आहे, म्हणजे असे अर्धचंद्र जो आहे हे दंडक आहे, तर हा जो अ आहे तो अ बाजूला काढूया आणि ही चंद्रकोर जी आहे ती बघा, हे अ कंठामध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेला अ आपण बाजूला काढला तो कंठामध्ये आहे आणि याची रचना जी आहे म्हणजे याचा उच्चार जो आहे तो अर्ध्या चंद्राचा, तो कशाप्रमाणे होतो बघा, य प्रमाणे रचना होते याची. कशाप्रमाणे होते, य प्रमाणे रचना होते. आणि य कशामध्ये आहे बघा, तालव्य य ने उच्चार होतो, य त्या तालू मध्ये आहे बघा, कंठ तालव्य मध्ये य आहे. उ प्रमाणे रचना होत नाही याची, उच्चार जो आहे तो उ प्रमाणे होत नाही, य प्रमाणे. अंतिम ध्वनी जो आहे तो य होतो, असं होतो, म्हणून याला कंठ तालव्य लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल अ कशात आहे, ते पुढे आहे, तुम्हाला आता सविस्तर सांगतो त्याच्याबद्दल सांगतो. हे कंठ तालव्य झालं. आता कंठोष्ठ, कंठ आणि ओष्ठ मिळून बघा आता कोणकोणते आहेत, ओजेवाला ओ, अ, औषध आणि अम हे आहेत. आता कंठ आणि ओष्ठवर्ण. कंठामधलं बघा आता हे पहिल्यांदा ओजेवाला ओ घेऊया. ओजेवाला ओ कसा तयार होतो, अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ मिळून ओजेवाला ओ तयार होतो, हे बघितलेलं आपण संयुक्त स्वरांमध्ये. मग कंठामध्ये अ आहे की नाही बघा, आहे. उस उ किंवा हे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ कुठे आहे बघा, ओष्ठमध्ये इथं आहे बघा, दोघं आहेत इथे ओष्ठमध्ये. कंठ ओष्ठ या दोघांच्या निर्मितीतून काय होतं, संयोगातून ओजेवाला ओ निर्माण होतो. कंठोष्ठ म्हणजे कंठ आणि ओठ यांच्या माध्यमातून काय होतंय, यांची निर्मिती होते, लक्षात ठेवा. कंठ आणि ओष्ठ. तसं ओजेवाला ओ कंठातून दोन्ही बाहेर काढायचा आणि ओठाला ओठ भिडवतात बघा, ओ म्हणजे ओठांना संवृत्त करावं लागतं. ओठ जर संवृत्त नाही केलं तर यांची रचना होणार नाही. आता औषधाऊ बघा तसंच आहे, यातला आ घेऊ आपण आणि ओष्ठ मधला उ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ घेऊ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ घ्या, बरोबर काय होणार, औषधाऊ तयार होणार बघा. आ घेतला, यातला ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, ओष्ठ मधला हे घेतलं, औषधाऊ तयार झालं बघा. औ कंठातून ध्वनी बाहेर काढायचा आणि ओठांची सहायता घेऊन त्यांची रचना करायची.
हे झालं ओ औ कंठ्योष्ट आहेत ते. आता अ आणि अम कसे आहेत ते सांगतो बघा. अ बघा, यातला आपण हा जो अर्धचंद्र आहे हा आपण बाजूला मगासारखाच काढूया. अर्धचंद्र जो आहे तो अ बाजूला काढूया आणि तो बाजूला काढूया. यातला अ बाजूला काढला आणि अर्धकोर आणि एक दंडक बाजूला काढलेला आहे आपण. हा अ कशामध्ये आहे? कंठामध्ये आहे की नाही बघा, आहे. आणि याची उच्चारणा कशाप्रमाणे होते बघा, य प्रमाणे होते का उ प्रमाणे होते ते पहिल्यांदा लक्षात घ्या. बघा, औ औ औ उ, व किंवा उ प्रमाणे उच्चारणा होते त्यांची. म्हणजे सॉरी, आपण व म्हणण्याऐवजी उ प्रमाणे रचना होते त्यांची. बघा, औ उ औ उ औ. अंतिम ध्वनी जो आहे तो उ प्रमाणे त्यांची रचना होते. त्याचा ध्वनीचा उच्चार जो आहे तो उ प्रमाणे होतो. म्हणून बघा, उ कुठे आहे बघा, मग ओष्ठीमध्ये आहे. म्हणजे कंठ आणि ओष्ठ मिळून औ. म्हणजे तुम्हाला व सारखा वाटतो तो, पण जास्तीत जास्त करून उ सारखा. उ आणि व एकच संप्रेषण मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायचं आहे. म्हणजे ह्या अ ची निर्मिती कशामध्ये होते? कंठोष्ठमध्ये, कंठ आणि ओठाद्वारे होते. आता अम बघा, अम त्यातला जो अनुस्वार आहे तो बाजूला काढूया, अ बाजूला काढूया. त्यातला अ कशामध्ये आहे? कंठमध्ये आहे. आणि अनुस्वाराची उच्चारणा कशी होते बघा, अ कंठामध्ये आहे, मान्य आहे. आता या अनुस्वाराची उच्चार बघा, उच्चार जो आहे तो कसा होतो बघा, अम 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 म कशामध्ये आहे बघा, मग ओष्ठीमध्ये आहे. म्हणजे याची उच्चारणा जी आहे ती म प्रमाणे होते की नाही बघा, होते. म्हणजे कंठामध्ये अ आहे आणि म कुठे आहे? ओष्ठीमध्ये आहे, म्हणजे कंठोष्ठ. येथे लक्षात, हे कुठेही मिसळून चालणार नाही. तुम्हाला परीक्षेला आलं तर ते अचूक लिहिता यावं. 1 मार्कासाठी आपल्याला ते येणारच आहे. हे चुकलं तर आपला 1 मार्क निघून जाईल. पुढचं बघा, दंतोष्ठ. दात आणि ओष्ठ मिळून, दात आणि ओष्ठ मिळून एकच वर्ण उच्चारला जातो. व व व वैशाली, वैभव. तुम्ही ते उच्चार करून बघा. व आपण प्रमाणित बोलत नसतो. ज्या वेळेला रेग्युलर आपण बोलतो त्यावेळेला प्रमाणित बोलत नसतो. बोलीभाषा वगैरे, तुमची बोलीभाषा वेगळी असेल, माझी बोलीभाषा वेगळी आहे. हर एक बोलीभाषा आहेत आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. त्यामुळं बोलीभाषेच्या प्रभावामुळे आपल्याला हे व्यवस्थित अचूकतेने बोलता येत नाही. काही शुद्ध प्रमाणित पुण्याचे वगैरे लोक शुद्ध प्रमाणित किंवा उच्चवर्णीय लोक शुद्ध प्रमाणित बोलायला बघतात. मग आपण त्यांच्याकडे बघत बसतो. किती अगदी त्यांचे उच्चार जे आहेत ते स्वच्छ, अगदी सुंदर किंवा अगदी टापटीप असतात बघा. प्रत्येक शब्दाचे वेचून वगैरे ओठांची किंवा सगळ्या मुवमेंट जी आहे मुखविवराची जी व्यवस्थित होत असते त्यांची. तर आपली तशा पद्धतीने होत नसते कदाचित. तर हे दंतोष्ठ व असं कधी आपण जाणलंच नाही, कधी जाणूनच घेतलं नाही. म्हणजे दात आणि ओठ मिळून यांची व ची रचना होते, आपण कधी जाणवलंच नाही. हेतुपूर्वक आपण कधी तसा उच्चार केला नाही. पण आता आपण उच्चार करून बघायचा आहे. वैशाली, वैभव. बघा, जीभ कुठे जाते? दात आणि ओठ. वैभव, व पण घ्यावं लागतं, ओठ पण घ्यावं लागतं, दात पण घ्यावं लागतं. वैभव, वड, वैशाली, वैभव. बघा तुम्ही उच्चार करून, जर उच्चार करून बघितला त्या शब्दामधला तरच ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे दंतोष्ठ वर्ण व आहे बघा. परीक्षेला विचारतात, हे विचारलेलं आहे मागे सुद्धा. आता दंत तालवी किंवा दंतमूलीय ध्वनी कोणत्या बघा. च, छ, ज, झ. यामधला छ हा कॉमन आहे. म्हणजे तो कायम, कॉमन म्हणण्यापेक्षा हा कायम तालव्यच येतो. दंत तालव्य उच्चार त्याचा मराठीमध्ये नाही. म्हणजे च, ज आणि झ हे दंत तालव्य किंवा दंतमूलीय. आता यांचा उच्चार अने युक्त करायचा असं म्हटलेलं आहे. अने युक्त करायचा म्हणजे कसा? च अधिक अ. म्हणजे बरोबर काय करणार तुम्ही? च असं करायचं. यने युक्त इथं होत होता, इथं च, छ, ज येतं करला, पण इथं मात्र अने युक्तच करायचा. च, छ आहे तसाच तालव्यच कायमचा. च, ज, झ. बघा, आता यांची उच्चारण कुठं होते? दाताच्या आतमध्ये आणि कठोर तालूच्या मध्ये. म्हणजे दात आणि कठोर तालूच्या मध्ये मगाशी सांगितले मी, वस्च नावाचा प्रकार आहे. खरबरीत किंवा खरखरीत भाग आहे, फुगवटा आहे बघा, फुगीर भाग आहे. दात आणि, तुम्ही बघून बघा, हे करा, चेक करा तुम्ही. दात आणि खोलगट भाग जो आहे, कठोर तालू आहे, त्याच्यामध्ये फुगवटा आहे आणि खरबरीत भाग आहे. त्या खरबरीत भागाद्वारे यांची रचना होते. त्याला वस्च असं म्हणतात बघा. त्या वस्चाद्वारे, म्हणजे त्यांना वस्चाय ध्वनी असं म्हणतात. किंवा दंतमूलीय, दाताच्या मुळामध्ये तो भाग आहे बघा, म्हणजे दंतमूलीय म्हणतात. च, ज, झ असं म्हणतात त्यांना. छ जो आहे मराठीमध्ये त्याचा अने युक्त उच्चार होतच नाही. कुठलाही शब्द घ्या, छत्री, छत, कुठलाही शब्द घ्या, छकुली, कुठलाही शब्द घ्या, तो यने युक्तच होतो. म्हणजे हा जो छ जो आहे तो असाच होतो. म्हणजे
छ ला य जोडूनच होतो, लक्षात ठेवा. छ जो आहे तो काय होतो, य ने जोडूनच होतो, लक्षात ठेवा. म्हणजे कायम असाच होतो. छ ला अ जोडून होतच नाही कुठली, म्हणजे पूर्ण छ जो आहे, छ तर असं लिहिताना होतंय, तुम्ही लिहिताना लिखित स्वरूपात लिपीमध्ये असं लिहू शकताय, पण उच्चार मात्र त्याचा यने युक्तच होतोय. छत, छत्री, छकुली, बघा छत, छकुली, छत्री असं म्हणतो का आपण? ए छकुली इकडे ये असं म्हणतो का आपण? मला जरा छत्री दे किंवा मला छतावर जायचं आहे असं म्हणतो का? नाही. म्हणजे मराठीमध्ये छ जो आहे तो कायम तालव्यच वापरायचा आणि दंत तालव्य वापरायचा नाही. लिहित असताना अशा पद्धतीचं येईल, पण उच्चारताना मात्र तो उच्चार मात्र छ चा काय होईल, कायम तालव्यच होईल, लक्षात ठेवा. आता तालव्य आणि दंत तालव्य म्हणजे हे चचे इथं पण आहेत, इथं पण तेच आहेत सेम. मग या दोघातला फरक आपण जाणून घ्यायचा. बघा इथं हे उच्चार स्थान संपली. दंत तालव्य आणि तालव्यातला फरक, हे काही तालव्य उच्चार आहेत, हे दंत तालव्य उच्चार आहेत. आता ह्या सेमच दिसतात बघा, जग, जग, जप, जप, चमचा, चाप वगैरे हे सगळे. मग यांचा तालव्ययुक्त उच्चार तो म्हणजे कसा करायचा? यांचा उच्चार य ने युक्त करायचा की अ ने युक्त? तालव्य म्हणलं की य ने युक्त आणि दंत तालव्यामध्ये अ ने युक्त. मग इथं तुम्ही काय कसा उच्चार करणार? जग असा करणार, इथं जग असा उच्चार करणार, कारण दंत तालव्य म्हणले की अ ने युक्त. मग जग म्हणजे काय आणि जग म्हणजे काय? जग म्हणजे सांगा विश्व आणि जग म्हणजे जिवंत राहा, 4 दिवस नीट जग बाबा असं. इथं जप म्हणणार की जप म्हणणार? तालव्य आहे म्हटल्यानंतर जप आणि इथं जप. मग जप म्हणजे काय आणि जप म्हणजे काय? जप म्हणजे काय? देवाचं नामस्मरण करायचं. जप याने युक्त उच्चार ह्याला, देवाचं नामस्मरण. आणि जप म्हणजे जरा स्वतःला जप, काळजी घे असं. चमचा आणि चमचा. चमचा म्हणजे काय? चमचा म्हणजे दुवा किंवा एलवी, वकील. तू काय आमची चमचेगिरी करायला का? आमच्या चमचेगिरी करू नका, आमच्या डोळाडोळ करू नका. चमचेगिरी, चमचा म्हणजे दुवा किंवा एलवी किंवा वकील. आणि चमचा म्हणजे खाद्यपदार्थ खाण्याचे एक साधन, चमचा, टी स्पून तुम्ही म्हणता त्याला. आता याला तुम्ही काय म्हणणार? बघा चाप, यने युक्त चाप आणि याला चाप. चाप म्हणजे काय? चाप म्हणजे काय? धनुष्य, कोदंड, कारमुक, तीर, कामठा म्हणजे चाप. रामाने चाप ओढला आणि रावणाचा शिरच्छेद केला. का रामाने चाप ओढला वेणीतला सीतेच्या? असं होईल का? नाही होणार. म्हणजे चाप ओढला, चाप म्हणजे धनुष्याची दोरी, कोदंड, जे कारमुक तो ओढला आणि रावणाचा शिरच्छेद केला असं म्हणतात. याला चाप म्हणायचं आणि याला चाप म्हणायचं, लक्षात ठेवा. आता पुढे आणखी काही शब्द दिलेले आहेत मी. छत्री ते सांगितलं कायम तालव्यमध्ये. या झेल मधला जो झ आहे तो कसा उच्चार होणार? झे ए कशात आहे बघा, म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये झेल एल असा उच्चार होतोय, अनियुक्त उच्चार होतोय त्याचा. झे ए. आता ए कशात आहे बघा, ह्या ए ची जी रचना आहे ती अ अधिक ह्रस्व ई किंवा हा जो झेल झ अधिक ए बरोबर काय होणार? झे होणार ना असं. इथं लक्ष द्या आधी, बघा व्यवस्थित सांगतो. झ अधिक एडकाय बरोबर झेल असं झालं, झे. मग आता बघा हा एडकाय जो आहे तो कसा? अ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. मग हे ई कुठं आहे बघा? तालव्यमध्ये आहे. झे ए अनियुक्त उच्चार होत नाही याचा, एन झे ए असा उच्चार होतो म्हणून तालव्यमध्ये झे आलं. आता शरद, शरद यातला श कोशामध्ये आहे बघा, श तिथे आहे म्हणून तालव्ययुक्त उच्चार. इथं जावाई, आमचा जावाई आलाय असं म्हणतात का? नाही, जावाई म्हणत नाही आपण, जावाई. आता हे चचजचे जे आहे ते मारवाडी वगैरे लोक जे असतात, परराज्यातले लोक जे असतात त्यांना हे वर्ण उच्चारायला थोडेसे कठीण जातात. ती लोक कायम बघा 12 वर्ष जरी आपल्याकडे राहिले तर ती चांगलं आहे का? हाय चांगलं आहे, चांगलं आहे. तुमचं कसं आहे? काय ठीक आहे, हे वस्तू चांगली आहे बघा, ही घ्या. कुठे चाललाय असं, म्हणजे झोपून उठला का वगैरे. त्यांना हे तालव्य आणि दंत तालव्यातला फरकच त्यांना समजत नाही आणि त्यांच्या बोलीभाषेनुरूप ते बोलायला बघतात. तर हे जावई दंत तालव्य. झोप ओ असा उच्चार होतो बघा. बाळा झोप, बाळा झोप असं म्हणतो का आपण? नाही म्हणत, झो. तुम्ही बघू शकता जीभ जर आत खड्ड्यात गेली म्हणजेच ह्या कठोर तालू मध्ये गेली तर ते दंत तालव्य, नाही गेली दुसरीकडे लागली तर
तालव्य, दंत तालव्य. झोप, त्यामधला जो आहे तो दंत तालव्य. आता झाड, झा आ, दंत तालव्य. काही शब्द तुम्हाला मी सोडवायला दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आणि कमेंट मध्ये कमेंट करायचे. म्हणजे एक नंबरला असं एक नंबर टाकायचा आणि तालव्य वाटला तुम्हाला त्यातला जा, जाई, जुई, झगा, शिवाजी यामधलं फक्त एक नंबर असं टाकायचं आणि पुढे लिहायचं तालव्य की दंत तालव्य. 2 नंबरला काय येते एकदाच लिहा, ते चुकलं तर चुकू दे, मी त्याच्यावर तुम्हाला प्रत्युत्तर देईन. मग शिवाजी मधला जो शी कशामध्ये आहे, जी कशामध्ये आहे, हे सगळं तुम्ही सांगायचं. म्हणजे चौथ्या ह्याच्यामध्ये 4 नंबर टाका, 1 नंबर असं टाका आणि काय करा तुम्ही हे सोडवायला घ्या. तर हा भाग तुम्हाला असा समजलेला असेल असं गृहीत धरतो. काही अनावधानाने काही सांगण्याचं हे सांगायला विसरलो असेल तर कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा आणि आवडला असेल हा भाग तर लाईक करायला विसरू नका. इतरांना पाठवून सहकार्य करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे आभार, मनपूर्वक धन्यवाद.